अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत। तर होळी पौर्णिमेपासून 4 राशींमध्ये खूप बदल होणार आहेत। तर त्या भाग्यशाली राशींचे नाव आज मी तुम्हाला सांगणार आहे। जसं अक्षय तृतीया, गुढीपाडवा किंवा जे काही सण मोठे मोठे सण असतात त्यावेळेला आपल्याही आयुष्यात किंवा काही राशींमध्ये किंवा आपले ग्रह तारे म्हणा किंवा राहू केतू आपल्या राशींमध्ये बदल होत। जसं स्वामी ठरवतात कोणाच्या आयुष्यामध्ये काय बदल करायचे काय नाही, तसंच वर ग्रह तारे देखील असतात, ते देखील ठरवतात की काय बदल केलं पाहिजे काय नाही। तर त्या 4 राशींची नावे मी आज तुम्हाला सांगणार आहे जे की खूप भाग्यशाली आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होणार आहेत। तर त्या सगळ्या राशींमधली सगळ्यात पहिली राशी म्हणजे ती आहे मेष राशी। तर मेष राशींचे होळी पौर्णिमेपासून मेष राशींचे काही कष्ट खूप कमी उरले, त्यांचे कष्ट संपणार आणि त्यांचे जे कोणाकडून त्यांचे पैसे येणार आहेत किंवा ज्यांनी आपले पैसे जर कोणाला उधार दिले असतील तर त्यांच्याकडून आपले पैसे सुटतील। जे काही आर्थिक समस्या असेल, व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे, पैशा बाबतीत ते जे काही अडचणी असतील ते सारे दूर होतील आणि अडकलेले पैसे त्यांना परत मिळतील। जर तुम्ही कोणाला उधार पैसे दिले असतील, जर ते भेटत नसेल तर तुम्ही हेही करा, जर तुम्ही आपल्या भावाचं किंवा आपल्या जवळचे जे कोणी रिलेटिव्ह जर तुम्ही त्यांची प्रॉपर्टी जर तुम्ही घेऊन बसला असाल तर त्यांचा हक्क जर तुम्ही त्यांना देत नसाल तर तुम्ही त्याला परत द्या। नाहीतर काय होईल, जर तुम्ही त्यांना अडवून बसवलं त्याची आत्मा तळतळ करेल, त्याला तुम्ही जर ताणवलात तर तुम्हाला देखील ते ताणवतील, म्हणजेच तुम्हाला देखील तो पैसा लवकर येणार नाही। होळी पौर्णिमेनंतर कसं तुमचे कर्म जे आहेत ते चांगले ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होईल। तर जे कोणी मुली माझा व्हिडिओ बघत असतील लहान, त्यांची जरी राशी अगर मेष असेल तर त्यांना परीक्षेत देखील त्यांना चांगले मार्क मिळतील। फक्त त्यांनी सत्याचा मार्ग धरला पाहिजे, खोट्याचा मार्ग कधीही धरायचा नाही, म्हणजे तुमची उन्नती होणार म्हणजे होणारच। मग सर्व राशींमधली जी दुसरी राशी आहे ती आहे तुळ राशी। ही राशी खूप भाग्यशाली असेल। होळी पौर्णिमेपासून अनेक परिवर्तन या राशींमध्ये घडून येणार आहे। ग्रह तारे पूर्णपणे उलटापालट होणार आहेत। यामध्ये सामाजिक पद वाढेल आणि पैसे हे भरभरून येतील। जमीन जुमला म्हणजे तुम्ही कोणाला देणार असाल जमीन किंवा तुम्ही विकत घेणार असेल, यामध्ये देखील तुम्हाला यश भेटेल, पैशात देखील तुम्हाला भरभरून यश मिळेल। तर तुळ राशींच्यांना व्यवसायामध्ये वृद्धी होईल आणि जर त्यांनी गाडी घ्यायचं वगैरे स्वप्न बघत असेल किंवा जर गाडी घ्यायची इच्छा जर तुमची असेल म्हणजेच कार वगैरे, तर ती देखील इच्छा तुमची या होळी पौर्णिमेनंतर पूर्ण होईल। व्यवसायात वृद्धी तर होणारच आहे, पण व्यवसायात जर तुमचं कोणतं दुकान वगैरे असेल, तुमचं जर पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही आपल्या पार्टनरवरती विश्वास ठेवणे, म्हणजेच काय याचा अर्थ असं नाही की तुमच्या पार्टनरवरती विश्वास नाही, म्हणजेच काय की तुम्ही स्वतःहून जे दुकान तुमचं देखील आहे म्हणजे तुम्ही स्वतः देखील त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे। जर तुम्ही तुमच्या कामगारावरती वगैरे दुकान सोडत असेल तर असं सोडू नका। याचा अर्थ असं नाही की तुमचा कामगारांवरती विश्वास नाही, याचा अर्थ असं नाहीये, कारण जेवढंच कामगारांची जबाबदारी असते दुकान सांभाळण्याची तेवढीच जबाबदारी तुमची देखील आहे। तुम्ही देखील थोडंसं लक्ष घातलं पाहिजे। तर मग सर्व राशींमधली तिसरी राशी आहे ती म्हणजे कुंभ रास। कुंभ रास म्हणजे काय, त्यांच्यामध्ये आर्थिक प्रगती होणार आहे, त्यानंतर अडकलेली उन्नती म्हणजे जी काही तुमची उन्नती होणार होती ती जी अडकून बसली आहे ती पण उन्नती होईल। तुमची आर्थिक उन्नती जी तुमची अडकलेली होती ती तुम्हाला भेटेल, म्हणजेच ती तुमची सुटून जाईल आता। त्यामुळे तुमच्या आयुष्यात यश प्राप्ती, कीर्ती प्राप्ती, मान सन्मान प्राप्ती, उच्च पदावर प्राप्ती, ठीक आहे, नोकरी, आरोग्य हे सगळे तुमच्या आयुष्यात बदल घडणार आहेत। ज्यांचं विवाह होत नाहीये त्यांचे विवाह या वर्षी ठरतील आणि त्यांनी स्थळ पाहायला चालू करावे, त्यांचा विवाह यावर्षी नक्की होणार। फक्त स्थळ पाहताना मुलगा मुलीनं किंवा मुलीनं मुलानं नीट एकमेकांना समजून घ्यावं, म्हणजेच की त्या जरासं आपल्या नात्याला वेळ द्या,
आपल्या नात्यामध्ये परीक्षा घ्या. असं नाही की आता कोणतरी येऊन बोलत की हा बाबा हे स्थळ खूप चांगलं आहे, तुम्ही लग्न करा, म्हणून तुम्ही गडबडीमध्ये हे लग्न करू नका. फक्त तुम्ही स्वतः विचार करा, स्वतः बाहेर सगळीकडे विचारपूस करा की हे स्थळ कसं आहे काय. थोडं आपल्या नात्याला वेळ द्या, आपल्या नात्याची थोडीफार परीक्षा घ्या. घाई गडबड करू नका. थोडंसं वेळ देऊन सगळं काही समजून घेऊन मगच तुम्ही तुमचं नातं जोडा. तर चौथी आणि आपली शेवटची भाग्यवान राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. सिंह राशीसाठी हा वर्ष शनीचा असणार आहे. म्हणजेच हा वर्ष शनीचा आहे. पैशाचे प्रॉब्लेम तर येतील, पण त्याच्यातून पण तुम्ही खूप काही उलाढाल करून तो पैशाचा प्रॉब्लेम तुम्ही सोडणार आहे. तुमची कोणीही साथ नाही दिली तरी पण तुमच्या मागे प्रत्यक्ष परमेश्वर राहणार आहे. प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या सोबत असणार आहे. आयुष्यात अतिशय वेगवेगळे बदल घडून येणार आहेत. तर सिंह राशींच्या आयुष्यात जर कोणाचं घटस्फोट वगैरे असेल किंवा कोर्ट संबंधी जर तुमचं काही काम असेल तर ते देखील कामे तुमची सुटणार आहे. कारण सिंह राशी म्हणजेच काय, ते कोणामुळे नमत नाहीत. म्हणजेच ते सिंह राशी अशी असते ती कोणाखाली झुकत नाही, चुकत नाही. सिंह राशी अशी आहे की त्या व्यक्तींना तुम्ही जरा गोड बोला. जर तुम्ही गोड बोलत राहिले तर ते तुम्हाला जीव लावतील. म्हणून कधी पण सिंह राशीच्या आडी कधीही जायचं नाही. आणि जर सिंह राशीच्या नादीला जर कोणी लागलं तर ते पुन्हा ढुंकून पण बघत नाहीत त्या लोकांना. सिंह राशींच्या आयुष्यात खूप बदल घडणार आहेत आणि अनपेक्षित घटना घडणार आहेत. त्यासाठी तुम्ही सावध राहा, समाधानी राहा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. व्हिडिओ आवडली का नक्की सांगा. आवडली तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.